जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यात भगवान परशुराम समाज संवाद यात्रा कॅप्टन आशिष दामले यांचा समाजबांधवांशी संवाद। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री दर्जा प्राप्त कॅप्टन आशिष आनंद दामले यांनी आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यादरम्यान शहादा येथे भेट दिली। सकल ब्राह्मण समाज शहादा यांच्या वतीने मीरा प्रताप लॉन्स येथे भगवान परशुराम समाज संवाद यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला सकल ब्राह्मण समाजातील मोठ्या संख्येने समाजबांधव तसेच महिला उपस्थित होत्या। यावेळी कॅप्टन आशिष दामले यांनी समाजबांधवांशी संवाद साधत परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि समाजाच्या आर्थिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले। विशेषतः महिलांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी व विविध प्रश्न जाणून घेतले। महिलांनी मांडलेल्या प्रश्नांचे त्यांनी गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विषयांवर मार्गदर्शन केले। समाजातील युवक, महिला आणि गरजू घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले। भगवान परशुराम समाज संवाद यात्रा च्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून शहाद्यातील कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद याचेच द्योतक ठरला। कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध प्रश्न, अपेक्षा आणि विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली। कार्यक्रमाला सकल ब्राह्मण समाजातील पदाधिकारी, ज्येष्ठ समाजबांधव, महिला, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। योगेशजी, महामंडळ स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने काम सुरू झालं आणि त्याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या, अनेक चॅलेंजेस होत्या की महामंडळाचं मेमोरेंडम ऑफ असोसिएशन काय असावं, घटना कशी असावी, आर्टिकल ऑफ असोसिएशन कसं असावं। आपण नेहमी म्हणत असतो आपली लोक आपल्यावर टीका करतात, आपल्याबद्दल बोलतात, पण या निमित्ताने आपल्याला सांगतो समाजातले वेगवेगळे चार्टर्ड अकाउंटंट असतील, कंपनी सेक्रेटरी असतील, वकील असतील, रिटायर्ड जजेस असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत करून एक भक्कम अशी त्या ठिकाणी आपल्याला मेमोरेंडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं। सगळ्यांनी मनापासून मेहनत केली आणि आज मी दाव्याने आपल्याला सांगतो, नॉर्मली कसं होतं, एखाद्या महामंडळाची घटना बनवायची म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी महामंडळाची कॉपी पेस्ट करायचं आणि ते या महामंडळाला लागू करून टाकायचं अशी पद्धत साधारणपणे अधिकाऱ्यांमध्ये असते। परंतु तसं न करता एक मजबूत अशी घटना त्या ठिकाणी बनवण्यामध्ये या सगळ्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी आपल्याला मदत केली आणि आज मी आपल्याला दाव्याने सांगतो, थोडक्यात जर सांगायचं की या मेमोरेंडम आणि आर्टिकल मध्ये काय आहे, तर एनिथिंग अँड एव्हरीथिंग फॉर द बेटरमेंट ऑफ ब्राह्मण्स। आणि निश्चितपणे पुढच्या काळात, पुढच्या 20 वर्षात, 40 वर्षात, 50 वर्षात दीपक भाऊ ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या त्याच्यात इन्क्लुडेड आहेत। मग शिक्षणासंदर्भात असतील, जो आपला कळीचा विषय आहे, नोकरी संदर्भातले विषय असतील, पौरोहित्य करतात त्यांच्या संदर्भातले पुरोहितांचे विषय असतील, हे सगळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आले। आजचा शहादाचा कार्यक्रम आणि इथला उत्साह पाहून असा कार्यक्रम मी याआधी पाहिला नाही, असं निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला माझी चूक झाली। नरेंद्रजी असतील, दीपकजी असतील, अनेक दिवसांपासून मागे लागले होते की आपण नंदुरबारला कार्यक्रम घेऊ, शहादाला कार्यक्रम घेऊ, परंतु इतक्या मोठ्या संख्येने समाज बांधव इथे असतील आणि इतका उत्साह इथल्या तरुणांमध्ये असेल ह्याची कल्पना मला देखील नव्हती। माझे डोळे उघडल्याबद्दल आपलं मनापासून आभारी आहे नरेंद्रजी। आपल्या प्रयत्नांना यशच आहे, परंतु युती सरकारचं सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं, जे गेल्या 80 वर्षांपासून झालं नाही। आपण विचारायचो त्यावेळेस असं वाटायचं, म्हणजे आम्ही सांगायचो परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थायचे किल्ली उडवायचे की असं काही ब्राह्मणांसाठीचं महामंडळ झालं नाही। तर पहिला अध्यक्ष म्हणून आपल्या समोर देखील मी उभा आहे।
आज इथे शहाद्यामध्ये फार छान कार्यक्रम हा ब्राह्मण एकीकरणाचा झालेला आहे आणि भरपूर त्या ठिकाणी समाज बांधव होते. त्यांच्या काय अपेक्षा आहेत, पुढच्या काळामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कशा प्रकारचं काम केलं गेलं पाहिजे, या सगळ्या सूचना त्यांच्याकडून समजून घेतल्या. पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या महामंडळाकडनं समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत आणि शहाद्याला आणि नंदुरबारला तेवढाच न्याय मिळावा, समान न्याय मिळावा, यासाठी सगळ्यांची मागणी होती. आज इथे येऊन मला खरंच बरं वाटते की तरुणांची संख्या ही खूप मोठी होती आणि समाज बांधवांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मी कटिबद्ध आहे.